नेपोलियन हिल थिंक अँड ग्रो रिच प्रकरण 3. श्रद्धा. इच्छापूर्तीत विश्वास ठेवणे व प्रतिमांकन करणे. श्रद्धा मनाचा प्रमुख रसायनशास्त्रज्ञ आहे. जेव्हा विचारांच्या तरंगामध्ये श्रद्धा मिसळली जाते तेव्हा ते तरंग अचेतन मन चटकन ग्रहण करते. त्यांना त्यांच्या तोलामोलाच्या आध्यात्मिक तरंगात रूपांतरित करून ते अफाट बुद्धिमत्तेकडे संक्रमित करते. प्रार्थनेत हेच घडते. श्रद्धा, प्रेम आणि कामभाव या सगळ्यात महत्त्वाच्या सकारात्मक भावना आहेत. जेव्हा या तिन्ही भावना परस्परात एकरूप होतात तेव्हा त्या विचारांच्या तरंगांना अशा रंगात रंगवतात की त्या लहरी तात्काळ अचेतन मनात पोहोचतात. तिथे त्यांना आध्यात्मिक बळ मिळते. केवळ या बळाच्या लहरीच त्या अफाट प्रतिभेकडून प्रतिसाद मिळवू शकतात. प्रेम आणि श्रद्धा या मानसिक आहेत. त्यांचा संबंध आपल्या आध्यात्मिक बाजूशी असतो. काम, सुख पूर्णपणे शारीरिक भावना आहे. या तिन्ही भावनांचे मिश्रण एकत्रीकरण असा परिणाम दाखवतो की ज्यामुळे विचार करणारे मर्यादित मन आणि ती अफाट बुद्धिमत्ता यांच्यात संवाद साधणारा सरळ मार्ग तयार होतो. श्रद्धा कशी विकसित करावी? श्रद्धा ही मनाची अशी अवस्था आहे की अचेतन मनाला वारंवार दिलेल्या सकारात्मक सूचनांद्वारे स्वयंसूचनेच्या सिद्धांतानुसार रुजवली जाऊ शकते, निर्माण केली जाऊ शकते. उदाहरण द्यायचे तर तुम्ही हे पुस्तक वाचण्याचा हेतू विचारात घ्या. साहजिकच हे पुस्तक वाचण्यामागचा हेतू हाच असणार आहे की अभिलाषेचे अदृश्य विचारतरंग त्यांच्या समतुल्य भौतिक रूपात म्हणजेच पैशामध्ये रूपांतरित करण्याची क्षमता प्राप्त करणे. प्रकरण 3 मध्ये स्वयंसूचनाविषयी आणि प्रकरण 11 मधील अचेतन मनाविषयी दिलेल्या सूचनांचे पालन करून तुम्ही तुमच्या अचेतन मनाला ते पटवून देऊ शकता की तुम्ही जे मनात मागत आहात ते तुम्हाला मिळेलच असा विश्वास तुम्हाला वाटतो. तुमचे अचेतन मन तुमच्या या विश्वासानुसार काम करू लागेल. तुम्ही त्याला दिलेल्या विश्वासाला ते तुमच्याकडे श्रद्धेच्या रूपात परत करील आणि पाठोपाठ तुमचे लक्ष साधण्याची निश्चित योजना तुमच्या हाती देईल. जिथे एखाद्याच्या मनात मुळातच श्रद्धा नाही तिथे ती कशी विकसित करावी याच्या पद्धतीचे वर्णन तसे अवघडच आहे. जवळजवळ तितकेच अवघड जितके एखाद्या अंध माणसाला लाल रंगाचे वर्णन सांगणे. श्रद्धा ही मनाची अशी स्थिती आहे जी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार विकसित करू शकता. पण त्याआधी या पुस्तकात संपत्तीसाठी वर्णन केलेल्या 13 टप्प्यांवर पोहोचण्याइतके तुम्ही निष्णात व्हायला हवे. श्रद्धेची भावना ऐच्छिकपणे विकसित करण्याचा माहीत असलेला एकमेव मार्ग म्हणजे तुमच्या अचेतन मनाला वारंवार सकारात्मक सूचना देणे हा होय. लोक काही वेळेला गुन्हेगार का बनतात याच्या खुलाशातून कदाचित वरील विधानांचा अर्थ अधिक चांगल्या रीतीने स्पष्ट होईल. गुन्हेगारी शास्त्राच्या एका नामांकित तज्ज्ञाच्या शब्दात सांगायचे तर जेव्हा लोक पहिल्यांदा गुन्ह्याच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांना त्याची किळस येते, घृणा वाटते. जर ते आणखीन काही काळ गुन्ह्याच्या संपर्कात राहिले तर आता त्यांना गुन्ह्याची सवय होते. आता हे सगळे त्यांच्यासाठी सुसह्य होते. जर ते बऱ्याच दीर्घ काळापर्यंत याच परिस्थितीत राहिले तर त्यांना आता ते आवडू लागते. ते गुन्हेगारीला मिठीत घेतात आणि गुन्हेगारीने प्रभावित होतात. हे असेच म्हणण्यासारखे आहे की विचारांचा कोणताही आवेग जर वारंवार अचेतन मनाकडे पाठवला गेला तर शेवटी तो स्वीकारला जातो आणि त्यानुसार कृती केली जाते. अचेतन मन त्या विचारांच्या आवेगाला वास्तवात साकार करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सगळ्यात जास्त व्यावहारिक पद्धतींचा वापर करायला पुढे सरसावते. या संदर्भात पुढील वाक्याचा विचार करा. सगळे विचार जेव्हा भावनेने भारले जातात आणि त्यांच्यात श्रद्धा मिसळली जाते तेव्हा ते तात्काळ स्वतःला भौतिक रूपात साकार करतात. भावना किंवा विचारांमधील भावनिक भाग हा घटक विचारांना बळकटी देतो, त्यांना जिवंत करतो, कृतीत उतरवतो. जेव्हा एखाद्या विचारांच्या आवेगात श्रद्धा, प्रेम आणि कामभाव एकरूप होतात तेव्हा यांच्यापेक्षा कोणत्याही एका भावनेने जितकी गती दिली असती त्यापेक्षा जास्त गतीने त्या विचाराला कृतीत आणतात ज्यात केवळ श्रद्धा सामावली आहे. अशाच विचारांची उर्मी नव्हे तर ज्यात कोणत्याही सकारात्मक किंवा कोणत्याही नकारात्मक भावना भारलेल्या आहेत अशा विचारांची उर्मी देखील अचेतन मनात पोहोचून त्यांना प्रभावित करू शकते. या विधानावरून तुम्हाला कळालेच असेल की अचेतन मन जितक्या तत्परतेने एखाद्या सकारात्मक व रचनात्मक स्वरूपाच्या विचारांच्या उर्मीवर कार्य करायला सरसावते तितक्याच तत्परतेने ते
एखाद्या नकारात्मक किंवा विनाशक विचाराला देखील वास्तवात साकार करते. करोडो लोकांच्या वाट्याला येणारा अनुभव, ज्याला लोक आपत्ती किंवा दुर्दैव म्हणतात, त्याचा खुलासा देखील या विधानात सापडतो. करोडो लोकांचा असा विश्वास असतो की त्यांना दारिद्र्याच्या आणि अपयशाचा शाप लागलाय. यामागे विधीची अशी काही ताकद आहे जिच्यापुढे त्यांची काहीच चालत नाही, असे ते मानतात. त्यांच्या स्वतःच्या दुर्दैवाचे निर्माते खरे तर ते स्वतःच असतात. त्यांचा हा नकारात्मक विश्वास त्यांच्या अचेतन मनाने स्वीकारलेला असतो आणि त्याला वास्तवात उतरवलेले असते. इथे पुन्हा हे सुचवणे योग्य ठरेल की तुम्हाला तुमची जी अभिलाषा वास्तवात साकार व्हावी असे वाटते, तिला तुमच्या अचेतन मनाकडे पाठवण्याने तुमचा फायदा होऊ शकतो. ही अभिलाषा एका अपेक्षेच्या किंवा विश्वासाच्या रूपात पाठवता येऊ शकते, जो खरोखर सत्यात उतरू शकतो. तुमची श्रद्धा किंवा तुमचा विश्वास हा घटक तुमच्या अचेतन मनाची कृती निर्धारित करतात. आत्मसूचनाद्वारे तुमच्या अचेतन मनाला सूचना देऊन त्याला फसवण्यात कोणालाच अडचण येऊ शकत नाही. मी माझ्या मुलाच्या अचेतन मनाच्या बाबतीतही तेच केले होते. जेव्हा तुम्ही तुमच्या अचेतन मनाला सूचना देऊन त्याला जागे करता, तेव्हा तुमचा हा फसवेपणा अधिक वास्तविक व्हावा म्हणून असे वागा, जणू काही तुम्ही त्याच्याकडे मागत असलेली एखादी भौतिक वस्तू तुम्हाला मिळालेलीच आहे. त्याला विश्वास किंवा आस्थेसह जे आदेश दिले जातात त्यांचे तो पालन करतो आणि त्याला उपलब्ध असलेल्या प्रत्यक्ष आणि व्यवहार्य माध्यमाद्वारे ते आदेश वास्तवात मूर्तिमंत करतो. अचेतन मनाला श्रद्धा मिश्रित आदेश देण्याची क्षमता प्राप्त करण्यासाठी एखाद्याने प्रयोगाद्वारे किंवा सरावाद्वारे कसा प्रारंभ करावा याविषयी बरेच काही सांगितले गेले आहे हे नक्की, पण अर्थातच त्यात सरावाने परिपूर्णता येऊ शकते. फक्त सूचना वाचून ते साधारण नाही. गुन्हेगारीशी जोडला जाऊन कोणी गुन्हेगार बनू शकतो हे जर खरे आहे, तर हेही तितकेच सत्य आहे की श्रद्धा असलेल्या ऐच्छिक सूचना अचेतन मनाला देऊन एखाद्याला श्रद्धा निर्माण करून ती वाढवता येते. शेवटी मनावर ज्या प्रकारचा प्रभाव पडत असतो तसेच ते बनत जाते. हे सत्य जाणून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की तुमच्या मनावर वर्चस्व गाजवणारे बळ बनण्यासाठी तुम्ही सकारात्मक भावनांना प्रोत्साहन देणे आणि नकारात्मक भावनांना उत्तेजन न देणे, त्यांना नष्टच करणे का आवश्यक आहे. ज्या मनावर सकारात्मक भावनांचे वर्चस्व आहे ते श्रद्धेसाठी आवडीचे घरकुल बनून जाते. मग असे श्रद्धेने भारलेले वर्चस्वशाली मन त्यांच्या मर्जीनुसार अचेतन मनाला सूचना देऊ शकते. ज्या सूचना स्वीकारून अचेतन मन त्यावर तातडीने कार्य करू लागते. श्रद्धा ही मनाची अशी अवस्था असते जी आत्मसूचनाद्वारे निर्माण करता येते. युगानुयुगांपासून धार्मिक नेत्यांनी संघर्ष करणाऱ्या मानवजातीला अमक्या पंथावर तमक्या संप्रदायावर श्रद्धा ठेवण्याची ताकीद केलेली असली तरी ते लोकांना हे सांगू शकले नाहीत की श्रद्धा कशी ठेवायची. त्यांनी कधीच असे सांगितले नाही की श्रद्धा ही मनाची एक अवस्था असते आणि स्वयंसूचनाद्वारे ती निर्माण केली जाऊ शकते. जिथे श्रद्धेचे मुळातच अस्तित्व नाही, तिथे ती कशी विकसित करावी याविषयी माहीत असलेले सगळे सिद्धांत कोणाही सामान्य माणसाला समजू शकतील अशा भाषेत आम्ही वर्णन करणार आहोत. स्वतःवर श्रद्धा बाळगा, अमर्याद बुद्धीवर श्रद्धा ठेवा. आपण आरंभ करण्याआधी तुम्हाला या गोष्टींची आठवण करून द्यायला हवी की श्रद्धा म्हणजे शाश्वत रामबाण जो विचारांच्या उर्मिला जिवंत करतो, तिला ताकद देतो आणि कृतीत उतरवतो. हे वाक्य दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा आणि चौथ्यांदा वाचण्यायोग्य आहे. ते मोठ्याने वाचण्यायोग्य आहे. श्रद्धा सगळ्या संपत्तीला गोळा करण्याचा आरंभबिंदू आहे. श्रद्धा जिचे विश्लेषण विज्ञानाच्या नियमांद्वारे करता येणार नाही अशा सगळ्या चमत्कारांचे आणि रहस्यांचे आधारस्थान आहे. श्रद्धा सगळ्या अपयशांवरील एकमेव उतारा आहे. श्रद्धा हा असा घटक आहे, असे रसायन आहे जे प्रार्थनेत मिसळले जाते तेव्हा त्या अमर्याद बुद्धिमत्तेशी प्रत्यक्ष संवाद साधता येतो. श्रद्धा हा असा घटक आहे जो माणसाच्या मर्यादित मनाने निर्माण केलेल्या त्याच्या विचारांच्या सामान्य तरंगाला त्यांच्या समानतेच्या आध्यात्मिक घटकात रूपांतरित करतो. श्रद्धा हे एकमेव असे सामर्थ्य आहे ज्याद्वारे बुद्धिमत्तेच्या वैश्विक बळावर ताबा मिळवता येतो व त्याचा वापर करता येतो. वरील एकूण एक विधानाचा पुरावा देता
येतो. पुरावा अगदी साधा आहे, प्रत्यक्षात दाखवता येण्यासारखा आहे. तो स्वयंसूचनांच्या आवरणात गुंडाळलेला आहे. म्हणून आपण आपले लक्ष स्वयंसूचनेच्या विषयावर केंद्रित करू या आणि पाहू की त्यांच्यात काय काय मिळवण्याचे सामर्थ्य आहे. हे तर सर्वांना माहीत असलेले सत्य आहे की एखादे विधान खरे असो वा खोटे, जेव्हा आपण ते पुन्हा पुन्हा स्वतःशी म्हणतो तेव्हा त्यावर आपला विश्वास बसू लागतो. जर एखादा माणूस एखादे असत्य वारंवार म्हणत असेल तर हळूहळू त्या असत्याचा सत्य म्हणून स्वीकार व्हायला लागतो. शिवाय ते सत्य आहे असा त्यावर विश्वास ठेवला जातो. ज्या वर्चस्वाखाली विचारांनी आपण आपले मन व्यापून टाकतो त्याच्या परिणामी आपण जे आज आहोत ते बनतो. जे विचार आपल्या स्वतःच्या मनात उतरवले जातात त्यांना सहानुभूतीपूर्वक प्रोत्साहन दिले जाते आणि एका किंवा जास्त भावनांची जोड त्यांना लाभते तेव्हा ते प्रेरक बळ स्थापित करतात. हे प्रेरक बळ आपली प्रत्येक हालचाल, वर्तन आणि कृतीला दिशा देते आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवते. जेव्हा विचारात कोणतीही भावना विरूप होते तेव्हा एक चुंबकीय बळ प्रस्थापित होते, जे इतर त्यांच्या सारख्याच किंवा संबंधित विचारांना आकर्षित करते. अशा रीतीने भावनेचे चुंबकत्व लाभलेल्या विचारांची तुलना अशा बीजाशी केली जाऊ शकते, ज्याला सुपीक जमिनीत पेरले तर ते अंकुरित होते, वाढते आणि अनेक दाणे देते. असे वारंवार करीत ते इवले बीज त्याच्याच नमुन्याच्या अगणित अशा करोडो बीजात रूपांतर होते. इथर हा चिरंतर बलांच्या कंपनांचा महान वैश्विक जथा आहे. ते रचनात्मक तसेच विनाशक अशा दोन्ही प्रकारच्या कंपनांनी बनले आहे. त्याच्यात सतत भीती, दारिद्र्य, रोग, अपयश, दुःख यांचीही कंपने असतात आणि समृद्धी, भरभराट, आरोग्य, यश आणि सुखाचीही कंपनी असतात. आपण रेडिओवरून संगीत ऐकतो, त्यातील हजारो संगीतवादकांची आणि वादनांची, हजारो लोकांच्या आवाजाची स्वतःची एक अशी आगळीवेगळी वैयक्तिक ओळख ज्याप्रमाणे इथर वाहून आणतो, त्याचप्रमाणे तोही सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने वाहून आणतो. या इथरच्या अतिप्रचंड गोदामातून मानवी मन सतत अशी स्पंदने आकर्षित करीत असते, जी त्याच्यावर वर्चस्व गाजवणाऱ्या स्पंदनांशी सुसंगत असतील. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने तिच्या मनात बाळगलेला कोणताही विचार, कोणतीही कल्पना, योजना किंवा हेतू हा त्याच्या नातलंगांना इथरच्या स्पंदनांमधून आकर्षित करतो, त्यांना आमंत्रण देऊन स्वतःकडे बोलावतो. या नातलंगांना तो स्वतःची ताकद देतो आणि मग तो इतका वाढत जातो की त्याला धारण करणाऱ्या व्यक्तीसाठी ते एक वर्चस्वशाली प्रेरणात्मक बळ बनून जाते. आता आपण पुन्हा सुरुवातीच्या मुद्द्याकडे वळू आणि हे पाहू की एखाद्या विचाराचे, योजनेचे किंवा हेतूचे बीज मनात कसे पेरता येते. याची माहिती लगेचच देता येईल. ती अशी: कोणतीही कल्पना, योजना किंवा हेतू विचारांच्या पुनरावृत्तीद्वारे मनात उतरवता येतो. म्हणूनच तर तुम्हाला सांगितले जाते की तुमचा जो काही मुख्य हेतू किंवा जीवनातील प्रमुख ध्येय असेल ते शब्दरूपात लिहा आणि त्याची पुनरावृत्ती करून ते तुमच्या स्मृतीच्या हवाली करा. त्या वाक्याला मोठ्याने दररोज तोपर्यंत म्हणत राहा जोपर्यंत या आवाजाची स्पंदने तुमच्या अचेतन मनात पोहोचत नाहीत. आपण आज जे काही जसे आहोत त्याचे कारणसुद्धा हेच आहे. त्याच्या मुळाशी असलात आपण आपल्या भोवतालच्या अनेक उद्दीपकांमधून वेचलेल्या आणि खोलवर नोंदवलेल्या विचारांची कंपनी. म्हणूनच कोणत्याही प्रतिकूल, दुर्दैवी वातावरणाच्या प्रभावाला झुगारून द्या आणि तुमच्या जीवनाची सुनियोजित रचना करा. तुमच्या मानसिक ठेव्यांची, सकारात्मक घटकांची आणि जबाबदाऱ्यांची नकारात्मक घटक एक यादी बनवल्यास तुम्हाला आढळून येईल की तुमच्यातील सर्वात मोठी दुर्बलता म्हणजे तुमच्यातील आत्मविश्वासाचा अभाव. या अपंगत्वावर मात करता येते. भीरुतेला, घाबरटपणाला धाडसात बदलता येते. त्यासाठी आत्मसूचनांच्या साधनाची मदत घेता येते. आत्मसूचनेच्या तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी एक साधी सरळ व्यवस्था करावी लागेल. एखाद्या सकारात्मक विचारांची स्पंदने शब्दांकित करून त्यांना लिहिले जाते. ते लिखाण पुन्हा पुन्हा म्हणून पाठ केले जाते. तुमच्या अचेतन मनासाठी ही वाक्ये कार्यप्रवृत्त करणारी उपकरणे बनेपर्यंत अशी पुनरावृत्ती करावी लागते.
आत्मविश्वासाचे सूत्र. 1. मला माहीत आहे की माझ्या जीवनातील निश्चित हेतूची लक्ष्यप्राप्ती करण्याची क्षमता माझ्यात आहे. म्हणून मी त्या ध्येयाप्रती नेणारी कृती सतत चिकाटीने करण्याची मागणी स्वतःलाच करतो आणि मी आताच इथेच तशी कृती करण्याचे वचन देतो. 2. मला या गोष्टीची जाणीव आहे की माझ्या मनातील वर्चस्वशाली विचार हळूहळू स्वतःला बाह्य जगात भौतिक वृत्तीच्या रूपात व्यक्त करतील आणि हळूहळू भौतिक वास्तविकतेत अवतरतील. म्हणून मला जशी व्यक्ती बनायची आहे तिचे स्पष्ट चित्र माझ्या मनात उतरावे म्हणून मी रोज अर्धा तास ती व्यक्ती बनण्याच्या विचारावर माझे मन केंद्रित करीन. 3. मला माहीत आहे की स्वयंसूचनेच्या सिद्धांताद्वारे मी जी अभिलाषा सातत्याने चिकाटीने माझ्या मनात बाळगेन ती अभिलाषा हळूहळू वास्तवात उतरण्यासाठी एखादे व्यवहार्य साधन शोधून काढीन व माझी ध्येयसिद्धी होईल. म्हणून मी रोज 10 मिनिटे माझा आत्मविश्वास वाढावा म्हणून स्वतःलाच साकडे घालीन. 4. माझ्या जीवनातील नेमक्या प्रमुख ध्येयाचे वर्णन मी स्पष्टपणे लिहून काढीन. त्या ध्येयाची प्राप्ती होण्यासाठी पुरेसा आत्मविश्वास माझ्यात जागा होईपर्यंत मी कधीच थांबणार नाही. 5. मला याची पूर्ण जाणीव आहे की कोणतीही स्पंती किंवा स्थान जर सत्याच्या आणि न्यायाच्या भक्कम पायावर उभारले गेले नसेल तर ते फार काळ टिकत नसते. म्हणून मी असा कोणताही व्यवहार करणार नाही ज्यामुळे त्या व्यवहाराशी निगडीत सगळ्यांचा फायदा होणार नाही. मी इतरांचे सहकार्य आणि मी ज्यांचा वापर करू इच्छितो अशा बळांना माझ्याकडे आकर्षित करून यशस्वी होईन. माझ्या इतरांना उपयोगी पडण्याच्या तयारीमुळे मी दुसऱ्यांना मला उपयोगी पडण्यास प्रवृत्त करेन. मी सगळ्या मानवजातीबद्दल प्रेम विकसित करून तिरस्कार, ईर्ष्या, मत्सर, स्वार्थीपणा आणि दोषदृष्टी नष्ट करीन. कारण मला माहीत आहे की इतरांबद्दल नकारात्मक दृष्टिकोन बाळगून मला कधीच यश मिळणार नाही. मी इतरांना माझ्यावर विश्वास ठेवायला लावेन कारण मी त्यांच्यावर व स्वतःवर विश्वास ठेवीन. मी या सूत्रावर शिक्कामोर्तब करून ते माझ्या स्मृतीच्या हवाली करीन आणि दिवसातून एकदा ते पुन्हा मोठ्याने म्हणेन, पूर्ण श्रद्धेसह म्हणेन, जी श्रद्धा माझ्या विचारांना व कृतींना हळूहळू प्रभावित करील, ज्यामुळे मी एक यशस्वी आणि आत्मनिर्भर व्यक्ती बनेन. या सूत्राच्या पायाला आधार देणारा निसर्गाचा एक असा नियम आहे जो अजूनपर्यंत कोणीही स्पष्ट करू शकला नाही. युगानुयुगांपासून या सूत्राने शास्त्रज्ञांना गोंधळात टाकले आहे. मानसशास्त्रज्ञांनी त्याला आत्मसूचना असे नाव दिले व ते तसेच चालू आहे. या नियमाला कोण काय म्हणतो, काय नाव देतो हे महत्त्वाचे नाही, पण त्याच्याबाबत महत्त्वाची गोष्ट ही आहे की जर त्याचा वापर रचनात्मक रीतीने केला गेला तर तो मानवजातीसाठी वैभव आणि यश आणण्याच्या कामी येतो. याउलट जर त्याचा वापर विघातकपणे केला गेला तर तो तितक्याच सहजतेने विनाश देखील ओढवतो. या वाक्यात एक महत्त्वाचे सत्य आढळून येते की जे लोक अपयशाच्या खोल गर्तेत कोसळतात आणि त्यांचे जीवन गरिबी, दुःख आणि निराशेत व्यतीत करतात त्यामागचे कारण म्हणजे त्यांनी आत्मसूचनांच्या सिद्धांताचा नकारात्मक वापर केलेला असतो. याचे कारण या तथ्यात सापडू शकते की सगळ्या विचारांच्या उर्मीची प्रवृत्ती त्या विचारांचे साकार रूप वास्तवात धारण करण्याची असते. अचेतन मन ही एक अशी रासायनिक प्रयोगशाळा आहे की जिथे विचारांच्या सगळ्या उर्मी, सगळी स्पंदने एकत्रित केली जातात आणि त्यांना मूर्त स्वरूप घेण्याची तयार केले जाते. हे अचेतन मन रचनात्मक आणि विनाशक विचारस्पंदनात फरक करीत नाही. आपण आपल्या विचारांच्या कल्पनांच्या रूपात त्यांच्यात जे साहित्य टाकतो त्यावर काम करणे एवढेच त्याला ठाऊक असते. त्यामुळे अचेतन मन जितक्या तत्परतेने हिंमत आणि किंवा श्रद्धेवर आधारित विचार वास्तवात मूर्तिमंत करते तितक्याच सहजतेने ते भीतीवर आधारित विचारांच्या स्पंदनात देखील खरे करते. वैद्यकीय इतिहासाच्या पानावर तुम्हाला सूचनात्मक आत्महत्येच्या अनेक दाखल्यांची नोंद आढळून येईल. इतर कोणत्याही साधना इतक्याच परिणामकारकतेने एखादा माणूस नकारात्मक सूचनाद्वारा आत्महत्या करू शकतो. मिडवेस्टर्न शहरातील जोसेफ ग्रांट नावाच्या एका बँक कर्मचाऱ्याने बँकेच्या संचालकाच्या संमतीविना बँकेतून मोठ्या रकमेचे कर्ज काढले आणि ती सगळी रक्कम तो जुगारात हरला. एके दिवशी बँकेचा तपासनीस आला आणि रक्कम तपासू लागला. ग्रांटने बँकेबाहेर पडून एका स्थानिक हॉटेलच्या
खोली भाड्याने घेतली. जेव्हा 3 दिवसानंतर त्याला शोधले गेले तेव्हा तो त्या खोलीतील पलंगावर विव्हळत पडला होता. कणत कणत तो म्हणत होता, हे देवा, हे मला ठार करील. ही बदनामी मी सहन करू शकणार नाही. थोड्याच वेळात तो मरण पावला. त्याला तपासणाऱ्या डॉक्टरांनी त्याला मानसिक आत्महत्येचा किस्सा म्हणून घोषित केले. ज्याप्रमाणे रचनात्मक रीतीने वापरलेली वीज उद्योगधंदे, कारखाने चालवते, उपयुक्त सेवा करते, तर तिचा चुकीचा वापर जीवावरही बेतू शकतो. अगदी त्याचप्रमाणे आत्मसूचनांचा मार्ग तुम्हाला सुख, शांती आणि समृद्धीच्या मार्गावर नेतो. तसेच तो दुःख, अपयश आणि मृत्यूच्या गर्तेतही लोटू शकतो. काय घडेल हे तुम्ही या गोष्टींना समजून त्यांचा वापर कसा केला आहे यावर अवलंबून असते. त्या अपरिमित प्रतिभेशी संबंध जोडून तिचा वापर करण्याच्या तुमच्या क्षमतेबद्दल तुम्ही भय, शंका आणि विश्वास बाळगला तर स्वयंसूचनांचा नियम ही अविश्वासाची भावना स्वीकारून त्याची अशी रचना बनवेल की जिला तुमचे अचेतन मन वास्तवात साकार करेल. 2+2 4 होतात हे विधान जितके खरे आहे तितकेच ते विधान खरे आहे. ज्याप्रमाणे वारा एका जहाजाला पूर्वेला नेतो तर दुसऱ्याला पश्चिमेला, तसेच स्वयंसूचनांचा नियम तुमची उन्नतीही करू शकतो, तसेच तुमचे पतनही घडवू शकतो. तुम्ही तुमचा विचारांच्या शिडीला कोणत्या दिशेने उभारले आहे त्यानुसार तुम्हाला परिणाम मिळतील. स्वयंसूचनेच्या नियमानुसार व्यक्ती सिद्धीच्या इतक्या उंचीवर पोहोचू शकते की प्रत्यक्ष कल्पनेलाही भोवळ यावी. हे पुढील कवितेत सुंदर रीतीने दर्शविले आहे. जर तुम्हाला वाटते तुम्ही हरलात तर तुम्ही हरलात. जर तुम्हाला वाटते तुम्हाला जमणार नाही तर ते तुम्हाला जमणार नाही. जर तुम्हाला जिंकायला आवडते पण तुम्हाला वाटते की तुम्ही जिंकू शकत नाही, तर हे जवळजवळ नक्कीच आहे की तुम्ही जिंकणार नाही. जर तुम्हाला वाटते तुम्ही घालवून बसाल तर तुम्ही घालवाल. कारण जगात आम्हाला असे आढळून येते की यशाची सुरुवात व्यक्तीच्या इच्छेने होते. ते सगळे मनाच्या स्थितीत सामावलेले असते. जर तुम्हाला वाटते तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात तर तुमची सर्वश्रेष्ठ आहात उन्नतीसाठी तुम्हाला उच्च विचार करायला हवे. तुम्ही कोणतेही बक्षीस जिंकण्याआधी तुम्हाला स्वतःविषयी खात्री असायला हवी. जीवनातील संघर्षात विजयश्री नेहमीच बलशाली किंवा वेगवान माणसाला मिळत नाही, पण आज ना उद्या जिंकतो तोच, ज्याला वाटते की तो जिंकू शकेल. वरील कवितेत ज्या शब्दावर जोर दिला आहे त्याचे नीट निरीक्षण करा व मग कवीला नेमके काय सांगायचे आहे हे तुमच्या लक्षात येईल. तुमच्या रचनेत कुठेतरी, कदाचित तुमच्या मेंदूच्या पेशीमध्ये ते सिद्धीचे बीज निद्रित अवस्थेत आहे. जर त्याला जागे केले आणि कामाला लावले तर ते तुम्हाला सिद्धीच्या तितक्या उंचीवर नेईल की ज्याच्या प्राप्तीची तुम्ही कधी कल्पनाही करू शकणार नाही. ज्याप्रमाणे एखादा कुशल पारंगत वादक सतारीच्या तारामधून अद्भुत संगीत खेळवू शकतो, तसेच तुम्हीही तुमच्या मेंदूत निद्रावस्थेत असलेल्या प्रतिभेला जागे करून तुम्हाला हव्या त्या सिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर न्यायला लावू शकता. वयाची 40 पार करीपर्यंत अब्राहम लिंकनला त्याने प्रयत्न केलेल्या प्रत्येक गोष्टीत अपयशालाच तोंड द्यावे लागले. त्याच्या जीवनात अनुभव घडेपर्यंत तो गर्दीतील एक अनामिकच होता. त्या अनुभवाने त्याच्या हृदयात आणि मेंदूत झोप घेणाऱ्या त्याच्या प्रतिभेला खडबडून जाग आणली आणि जगाला एका महान माणसाचा नजारा दिला. या अनुभवात 2 भावनांचे मिश्रण होते, दुःख आणि प्रेम. हा अनुभव त्याला ॲनी रुटलेज नावाच्या स्त्रीकडून मिळाला, ज्या एकमेव स्त्रीवर त्याने मनापासून उत्कट प्रेम केले होते. हे तर सगळ्यांनाच माहीत असलेले सत्य आहे की प्रेम ही अशी भावना असते जी मनाच्या त्या स्थितीच्या अगदी जवळ असते जिला श्रद्धा म्हणतात. म्हणून विचारांच्या स्पंदनाचे रूपांतर त्यांच्या समतुल्य आध्यात्मिकतेने सामर्थ्य प्रेमात असते. आश्चर्याने तोंडात बोट घालायला लावणारे यश संपादन करणाऱ्या हजारो माणसांच्या कार्याचे संशोधन या लेखकाने केले आहे. त्यांच्या कार्याचे विश्लेषण हेच सांगते की त्यांच्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या अद्भुत यशामागे एका स्त्रीच्या प्रेमाचा अभाव होता. प्रेमभावना मानवी हृदयात आणि मेंदूत एक अनुकूल चुंबकीय आकर्षणाचे क्षेत्र निर्माण करते. त्यामुळे वातावरणातील इथरमध्ये उच्च, अतिमोहक व सूक्ष्म स्पंदनाचे अंतःप्रवाह वाहू लागतात. जगातील सगळ्या संस्कृतीच्या लोकांना माहीत असलेले नाव म्हणजे भारताचे महात्मा गांधी.
श्रद्धेची शक्ती काय असू शकते याचे जिवंत उदाहरणच त्यांनी जगाला दाखवून दिले. श्रद्धेच्या संभावना काय असतात याचे अद्भुत उदाहरण जगाने या माणसाच्या रूपात अनुभवले. गांधींनी त्यांच्या काळातील कोणत्याही मानवापेक्षा सुप्त सामर्थ्याचा व्यवस्थितपणे वापर केला. महत्त्वाचे म्हणजे हे करीत असताना त्यांच्याजवळ पैसा, लढाऊ जहाजे, सैनिक किंवा इतर युद्धजन्य शक्तीची साधने नव्हती. त्यांच्याजवळ घरही नव्हते. स्वतःचे असे भारी कपडे नव्हते. तरीही त्यांच्यापाशी सत्ता होती. ही सत्ता त्यांच्याकडे आली कशी? त्यांनी ही सत्ता त्यांच्यापाशी असलेल्या श्रद्धेच्या सिद्धांताच्या अंतर्दृष्टीतून निर्माण केली. त्यांची ही श्रद्धा 200 करोड लोकांच्या मनात रूपांतरित करण्याच्या त्यांच्या क्षमतेने त्यांना ही सत्ता दिली. गांधीजींनी श्रद्धेच्या प्रभावामुळे असे काही मिळवले जे जगातील कोणतेच बलशाली सैन्य मिळवू शकले नसते आणि कोणीही सैनिकी उपकरणाच्या बळावर मिळवू शकणार नाही. 200 करोड मनांनी एकत्र येऊन एक मनासारखे एक संघपणे आगेकूच करण्यासाठी प्रभावित करण्याचे अचाट आश्चर्यकारक कार्य केले. असे कार्य या जगात श्रद्धेशिवाय कोणते बळ करू शकेल? सर्व लोकांसाठी समान हक्क आणि प्रतिष्ठा या गोष्टी हव्यात यावर विश्वास ठेवणाऱ्या मार्टिन ल्यूथर किंग यांनी 20व्या शतकाच्या मधल्या काळात सगळ्या वर्ण, पंथ व धर्माच्या जनतेला त्यांच्या नागरी हक्काच्या लढ्यात सामील होण्यास प्रेरित केले. लोकांना जोखण्याचे मोजमाप त्यांच्या त्वचेचा वर्ण नसावा, तर त्यांचे चारित्र्य असावे, हे त्यांचे स्वप्न आज खरे झाले आहे. पण त्यांच्या कार्याने आणि त्यांच्या मृत्यूने मानवी हक्कांच्या बाबत महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे आणि त्यांच्या प्राप्तीसाठी लढा चालू ठेवण्याची प्रेरणा दिली आहे. मानवी आनंद आणि समाधान हा भविष्याचा परवलीचा शब्द असेल. जेव्हा मन या भावनेच्या अवस्थेत पोहोचते तेव्हा त्यातून जे निर्माण होते त्यामुळे असे काहीही परिणामकारक रीतीने साध्य करता येते जे लोकांना तोपर्यंत मिळवता येत नाही जोपर्यंत ते त्यांच्या श्रमात श्रद्धा आणि वैयक्तिक फायदा यांचे अजब मिश्रण करीत नाहीत. श्रद्धा आणि सहकार्य यांची प्रत्येक व्यवसायात, उद्योगधंद्यात गरज आहे. त्यामुळे या एका विशिष्ट घटनांचे विश्लेषण करणे रसप्रद आणि फायद्याचेही ठरेल. ही घटना समजून घेतली तर आपल्याला हे उत्कृष्टपणे लक्षात येईल की उद्योगपती आणि व्यावसायिक अग्रणी माघार घेण्याआधी कोणत्या पद्धतीने अफाट धन गोळा करतात. ही घटना 1900च्या काळातील आहे, जेव्हा युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशन स्थापना केली जात होती. तुम्ही ही गोष्ट वाचत असताना हे मूलभूत तथ्य लक्षात असू द्या की कल्पनांचे रूपांतर महान संपत्तीत कसे करता येऊ शकते हे कळेल. सगळ्यात आधी युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशनने चार्ल्स एम श्वाब यांच्या मनात जन्म घेतला तेव्हा ही कंपनी त्यांनी त्यांच्या कल्पनेत रंगवलेला फक्त एक विचार होता. दुसरे म्हणजे त्यांनी मात्र या विचाराला श्रद्धेचे पाठबळ जोडले. तिसरे म्हणजे त्यांच्या या कल्पनेतील विचारांत भौतिक आणि आर्थिक रीतीने वास्तवात उतरवण्यासाठी एक योजना आखली. चौथे तथ्य म्हणजे त्यांनी त्यांची ही योजना युनिव्हर्सिटी क्लबमधील सुप्रसिद्ध भाषणाद्वारा अंमलात आणली. त्यांनी चिकाटीने त्यांच्या योजनेवर जोखमी अंमलबजावणी केली आणि ही पूर्णत्वाला पोहोचेपर्यंत तिला भक्कम निर्णयाचा आधार पुरवला. सहावे, त्यांनी या यशासाठी एका ज्वलंत अभिलाषेद्वारा यशाचा मार्ग तयार केला. जर तुम्हाला या गोष्टीचे नेहमीच नवल वाटत असेल की शेवटी एवढे अमाप धन कमवले जाते तर कसे, तर ही युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशनच्या निर्मितीची कथा नक्कीच काही प्रकाश पाडू शकते. जर तुम्हाला लोक विचार करून श्रीमंत होऊ शकतात याविषयी काही शंका असतील तर ही गोष्ट त्यांचे निरसन करेल, कारण या पुस्तकात वर्णन केलेल्या 13 सिद्धांतांचा बराच मोठा भाग त्यात वापरला गेला आहे हे तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. न्यूयॉर्क वर्ल्ड टेलिग्राफमधील जॉन पॉवेल यांच्या सौजन्याने इथे पुन्हा छापण्यात आलेली ही कथा आहे. एका विचाराच्या सामर्थ्याची विलक्षण गोष्ट नाट्यात्मकतेने सांगतो. $1 अब्ज साठी दिले गेलेले भाषण. ती 12 डिसेंबर 1900ची संध्याकाळ होती. फिफ्थ एव्हेन्यू येथील युनिव्हर्सिटी क्लबच्या भोजन कक्षात राज्यातील जवळपास 80 आर्थिक दिग्गज तेथे जमले होते. पश्चिमेबाहेरील एका तरुण माणसाचा सन्मान करायला आलेल्या या सगळ्या लोकांपैकी अगदी काहींनाही ही कल्पना नव्हती की ते अमेरिकन उद्योगांच्या इतिहासातील एका अद्भुत
पूर्ण घटनेला साक्षी राहणार आहे, जे एडवर्ड सिमेन्स आणि चार्ल्स स्टेवॉर्ट स्मिथ यांच्या पिट्सबर्ग येथील भेटीदरम्यान चार्ल्स एम शॉप यांनी त्यांचा जो भव्य पाहुणचार केला होता, त्यामुळे त्यांचे हृदय कृतज्ञतेने भरून गेले होते. म्हणून त्यांनी पूर्वेकडील बँकिंग समुदायाला या 38 वर्षीय पोलादी पुरुषाचा परिचय करून देण्याच्या हेतूने या भोजन सोहळ्याचे आयोजन केले होते. या द्वितसभेवर तो वर्चस्व गाजवेल, त्यांना सैरावैरा पळायला लावेल असे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते. खरे तर त्यांनी त्याला आधीच थोडी धोक्याची सूचना देऊन ठेवली होती की न्यूयॉर्कची ही ताठर डोकी वक्तृत्वाला फारसा प्रतिसाद देणार नाहीत आणि त्याने 5-15 मिनिटे नम्रपणे तोंडाची वाफ दवडण्यासाठी काहीतरी इकडचे तिकडचे बोलून गप्प बसावे. इतकेच नव्हे तर स्वतःला शॉपच्या उजव्या हाताशी बसण्याचा गौरव लाभलेल्या जॉन पियरपॉन्ट मॉर्गन देखील त्याच्या उपस्थितीचा लाभ त्या भोजन समारंभाला अगदी अल्प काळ देऊ इच्छित होता. ही घटना प्रसारमाध्यमांसाठी व जनतेसाठी तर इतकी नगण्य होती की या क्षणाची नोंद दुसऱ्या दिवशीच्या कोणत्याही वर्तमानपत्रात दिसून आली नव्हती. अशा रीतीने ते 2 सुप्रसिद्ध यजमान आणि त्यांचे तितकेच ख्यातिप्राप्त पाहुणे त्यांच्या नेहमीच्या पंचपक्वान्नाच्या भोजनाचा आस्वाद घेत होते. तिथे काहीच बोलणे होत नव्हते. जो थोडाफार संवाद होत होता तो पण फार मामूली होता. तिथे जमलेल्यांपैकी ज्यांची कारकीर्द भरभराटीला आलेली होती त्यांच्यापैकी फार थोडे लोक यापूर्वी शॉपला भेटले होते. पण याच परिस्थितीत अगदी धनकुबेर मॉर्गनसह हे सगळे धनसम्राट थोड्याच वेळात एका वेगवान प्रवाहात वाहून जाणार होते आणि युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशन नावाचे $1 अब्ज बाळ जन्म घेणार होते. कदाचित ही इतिहासाच्या दृष्टीने एक दुर्दैवाची बाब असेल की त्या भोजन समारंभाच्या वेळच्या चार्ल्स शॉपच्या त्या भाषणाची कोणतीच नोंद केली गेली नाही. नंतर शिकागोमध्ये भरलेल्या सावकारांच्या अशाच बैठकीत त्याने या भाषणाचा काही पुन्हा आपल्या भाषणात वापरला होता. आणि त्यानंतरही जेव्हा सरकारने स्टील ट्रस्टचे विसर्जन करण्यासाठी जो दावा मांडला होता, त्यावेळी त्याने साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे राहून असे वक्तव्य केले होते की ज्यामुळे मॉर्गनसारख्या धनवान माणसाला तीव्र आर्थिक हालचाल करण्याचा झटका आला. हे सगळे कदाचित यामुळे घडले असावे की अगदी घरगुती भाषण होते, व्याकरणाचा फारसा विचार न केलेले, कारण भाषेच्या फुलोऱ्याची पर्वा शॉपला कधीच नव्हती. त्याचे भाषण बुद्धिचातुर्याने भारलेले आणि सुप्रसिद्ध अवतरणे विणलेले असायचे. पण असे असूनही ते एका विद्युत बलाने भारलेले होते आणि त्या भोजनकक्षात भोजन घेणाऱ्यांनी दिलेल्या 5 अब्जांच्या भांडवलाला उभे करणारे होते. जरी शॉपचे ते भाषण 1.5 तास लांबले असले तरी ते संपल्यानंतर श्रोते अजूनही मंत्रमुग्ध अवस्थेत असतानाच मॉर्गनने वक्त्याला मागच्या बाजूकडील खिडकीशी ठेवलेल्या एका खुर्चीकडे नेले. त्या जागी असलेल्या खुर्च्या जास्त उंचीच्या होत्या, गैरसोयीच्या होत्या, तरीही त्यांच्यावर पाय लटकवून बसून ते जवळपास 1 तासापेक्षा जास्त वेळ बोलत बसले. शॉपची जादू त्याच्या पूर्ण ताकदीनिशी काम करत होती, पण त्याहीपेक्षा त्याने मांडलेल्या पोलादाच्या भरभराटीची विस्तृत, परिपूर्ण आणि सुस्पष्ट योजना अधिक महत्त्वपूर्ण होती. विविध बिस्किटे, वायर आणि लोखंडी लाकडी खेळणी, साखर, रबर, व्हिस्की, तेल किंवा च्युइंगमच्या विविध उत्पादकांनी मॉर्गनला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. जॉन डब्ल्यू गेट्स या जुगाऱ्यानेही त्याला विनंती केली होती की मॉर्गन त्याच्यावर भरवसा ठेवायला तयार नव्हता. द मुरेंची बिल आणि जिम या शिकागोमधील कॉर्पोरेशनवाल्यांनी व्यर्थ प्रयत्न करून पाहिले. एल्बर्ट एच. गॅरी या दांभिक वकिलाने आपले घोडे पुढे दामटले, पण तो तितका प्रभावशाली ठरू शकला नाही. एरवी जो प्रकल्प सहज पैसा उकळण्याची इच्छा असणाऱ्यांचे बेभान स्वप्न ठरले होते त्याला पाहण्यासाठी शॉपच्या वाक्चातुर्याने जे.पी. मॉर्गनला इतक्या उंचीवर नेले की तिथून या अति धाडसी आर्थिक उपक्रमाचे भक्कम परिणाम त्याला स्पष्ट दिसू लागले. एका पिढीपूर्वी हजारो लहान आणि काही वेळा आकर्षकतेने
चालवल्या जाणाऱ्या कंपन्यांना आकर्षित करून त्यांचे विशाल आणि स्पर्धात्मक एकीकरणात रूपांतरित करण्याचा आर्थिक चुंबकत्वाचा प्रवाह सुरू झाला होता. पोलाद जगतात असे एकीकरण जॉन डब्ल्यू गेट्स या हसतमुख व्यावसायिक चाच्यांच्या माध्यमातून घडून आले. गेट्सने याआधीच काही छोट्या कंपन्यांना जोडून अमेरिकन स्टील अँड वायर कंपनी स्थापित केली होती आणि मॉर्गनसह फेडरल स्टील कंपनीचे निर्माण केले होते. मॉर्गनच्या नॅशनल ट्यूब अँड अमेरिकन ब्रिज या नावाच्या 2 कंपन्या होत्या. टिन प्लेट स्टील, हूप शीट स्टील आणि द नॅशनल अमेरिकन कंपनी या अमेरिकन समूहाच्या स्थापनेसाठी मुरे बंधूंनी त्यांचा काळ्या पेट्यांचा आणि बिस्किटांचा धंदा सोडून दिला होता. पण अँड्रू कार्नेगीने उभारलेल्या 53 भागीदारांनी समान मालकीत चालवलेल्या अतिविशाल ट्रस्टसमोर या इतर कंपन्या म्हणजे विराटासमोर पहिली पावले टाकणारे मूल होते. त्यांच्या एकत्र येण्याने जरी त्यांची मने तृप्त होत असली तरी अशा सगळ्या एकीकरणाने एकत्र येऊन कितीही जोराचे प्रयत्न केले तरी कार्नेगीच्या संघटनेवर साधा ओरखडाही उमटू शकत नव्हता आणि मॉर्गनला हे खूप चांगल्या प्रकारे माहीत होते. कार्नेगीला त्या विक्षिप्त म्हाताऱ्याला देखील ते ठाऊक होते. त्याच्या अतिभव्य स्किबो किल्ल्याच्या उंचीवरून तो मॉर्गनच्या चिल्ल्या-पिल्ल्या कंपन्यांना त्याच्या व्यवसायात मात देण्याचे प्रयत्न आधी काहीशा मजेने आणि नंतर तुच्छतेने पाहत होता. जेव्हा हे प्रयत्न जास्तच धिटाईने होऊ लागले तेव्हा कार्नेगीचे पित्त खवळले आणि तो सूड घेण्यावर उतरला. त्याच्या प्रतिस्पर्ध्यांच्या मालकीच्या प्रत्येक मिलच्या समोर उभे तशी मिल उभारण्याचे ठरवले. यापुढे त्याला पाईप, वायर किंवा लोखंडी पडद्यामध्ये रस उरला नाही. त्याऐवजी त्याने अशा कंपन्यांना कच्चे पोलाद पुरवण्यात समाधान मानले आणि त्या मालाचे काय बनवायचे ते त्या कंपन्यांनी ठरवावे, अशी नीती सुरू केली. आता शॉपसारखा समर्थ आणि प्रमुख लेफ्टनंट त्याच्या सैन्यात दाखल झाल्यावर त्याने अँड्रूने त्याच्या शत्रूंना भिंतीशी चेपून नेस्तनाबूत करण्याची योजना बनवली. मॉर्गनच्या एकत्रीकरणात काय अडचण येत होती हे त्याला आता चार्ल्स एम. शॉपच्या भाषणात समजले. कार्नेगीविना, त्या सगळ्यामधील विराटाविना असलेला कोणताही ट्रस्ट हा खऱ्या अर्थाने ट्रस्ट असणारच नव्हता. एका लेखकाने सांगितल्याप्रमाणे ती पाकाविनाची जिलेबी असणार होती. 12 डिसेंबर 1900 च्या त्या रात्री शॉपच्या भाषणाचा सूर असाच होता. अर्थात ती विनंती होत नव्हती की विशाल कार्नेगी उद्योग मॉर्गनच्या तंबूखाली आणता येतो. तो पोलादासाठी असलेल्या भावी जगाबद्दल बोलला, कार्यक्षमतेच्या जाणीवेबद्दल, विशेषीकरणाबद्दल, अपयशी मिलच्या मोडीबद्दल बोलला, भरभराटीला आलेल्या मालमत्तेवर लक्ष केंद्रित करण्याविषयी सांगितले, कच्च्या धातूच्या भौतिकीतील अर्थतज्ज्ञ, विविध प्रशासकीय खात्यांच्या अर्थतंत्राविषयी, पाश्चात्य बाजारपेठांवर कब्जा मिळवण्याविषयी बोलला. दुसऱ्यांच्या उद्योग साम्राज्यात घुसखोरी करणाऱ्या त्या डाकूंना त्याने हेही दाखवून दिले की त्यांच्या परंपरागत डाकेमारीत काय चुका होत्या. त्याने अंदाज लावला की त्यामागे त्यांचा हेतू होता मक्तेदार निर्माण करणे, किमती वाढवणे आणि फायद्याचा मोठा वाटा स्वतः लाटणे. शॉपने मनापासून या पद्धतीचा धिक्कार केला. त्याच्या श्रोत्यांना त्याने सांगितले त्यांच्या या धोरणात दीर्घदृष्टीचा अभाव होता. अशा धोरणामुळे ते बाजारपेठ त्या मागास काळात जाईल जेव्हा प्रत्येक गोष्ट विस्तारित होण्यासाठी धडपडत होती. त्याने तर्क मांडला की पोलादाच्या किमती कमी करून एक नेहमी विस्तार पावणारी बाजारपेठ निर्माण करता येईल, पोलादाचा वापर वाढवा अशा युक्त्या योजता येतील आणि जागतिक उद्योगाचा बराच मोठा भाग हस्तगत करता येईल. खरे तर शॉपला ही गोष्ट माहीत नव्हती, पण तो आधुनिक एकत्रित उत्पादनाचा, गठ्ठा उत्पादनाचा आद्य प्रणेता होता. तर अशा रीतीने युनिव्हर्सिटी क्लबमधील भोजन समारंभ संपला. शॉपने केलेला व्यवसाय सांभाळण्यासाठी शॉप पीटर्सबर्गला परत गेला. गॅरी आणि बाकीचे पुढच्या हालचालीच्या अपेक्षेने त्यांच्या भांडवलाची चाचपणी करू लागले. त्याला फार काळ लागला नाही. जेव्हा त्याने स्वतःची खात्री करून घेतली की आता यात आर्थिक अपचन होण्यासारखे काही नाही, तेव्हा त्याने शॉपला भेटायला पाठवले.
बोलावणे पाठवले आणि त्याला आढळून आले की तो तरुण बराच लाजरा-बुजरा आहे. शॉपने सुचवले की जर श्री. कार्नेगींना असे दिसून आले की त्यांनी ज्यांच्याशी कधी धंदा करायचे नाही असे ठरवले होते, अशा वॉल स्ट्रीटच्या सम्राटाशी त्याच्या कंपनीचा विश्वासू अध्यक्ष चोरून भेटतो, तर ते त्यांना आवडणार नाही. मग त्यांच्यात मध्यस्थी करणाऱ्या जॉन डब्ल्यू. गेट्सद्वारे असे सुचवले गेले की असा योगायोग घडू शकतो की जर शॉप सहजच फिलाडेल्फियातील बेलेव्यू हॉटेलमध्ये गेलेले असतील, तेव्हा मॉर्गनही तिथे सहजच योगायोगाने येतील. तेथे त्याची भेट होऊ शकते. पण जेव्हा शॉप तिथे पोचले तेव्हाच नेमका मॉर्गन त्यांच्या न्यूयॉर्कमधील घरात आजारी पडला आणि त्यामुळे त्या वडीलधाऱ्या माणसाच्या आग्रहाच्या विनंतीला मान्य देऊन मॉर्गनच्या न्यूयॉर्कमधील घरी त्या सावकाराला भेटायला शॉपला जावे लागले. आता काही अर्थतज्ज्ञ इतिहासकार असा अंदाज वर्तवतात की हे सगळे नाटक अँड्रूनेच ठरवून घडवून आणले होते. ते जेवण, ते विख्यात भाषण, धनसम्राट मॉर्गन आणि शॉपच्या दरम्यान घडलेली रविवार रात्रीची भेट, या सगळ्या गोष्टी त्या धूर्त स्कॉटिश म्हाताऱ्याची चाल होती. पण सत्य याहून अगदीच विपरीत होते. जेव्हा शॉपला या सौद्यावर चर्चा मसलत करण्यासाठी बोलावले गेले होते तेव्हा लिटल बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अँड्रूला यातील काहीच माहीत नव्हते. ज्यांना तो चांगले समजत नव्हता अशा लोकांच्या समूहाशी विक्री करण्याविषयी त्याच्या कानावर काहीच आलेले नव्हते. पण शॉपने त्याच्याशी मंत्रणा करायला जाताना ह्या 6 स्टील कंपन्यांच्या एकंदर मालमत्तेची आणि त्यांच्या प्राप्तीच्या सामर्थ्याच्या क्षमतेची माहिती त्याला देणाऱ्या या 6 याद्या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून खिशात ठेवल्या होत्या. त्याच्या लेखी या 6 कंपन्या म्हणजे नव्या पोलाद नभांगणात चमकणाऱ्या तेजस्वी तारका होत्या. 4 जण या आकड्यांवर रात्रभर विचारचिंतन करीत राहिले. या चौघात अर्थातच प्रमुख स्थानी होता पैशांच्या दैवी अधिकारात आढळ विश्वास बाळगणारा मॉर्गन. त्यांच्यासोबत होता त्यांचा भागीदार रॉबर्ट बेकन, जो एक विद्वान सद्गृहस्थ होता. तिसरा होता जॉन डब्ल्यू. गेट्स, ज्याला मॉर्गन तुच्छतेने जुगारी म्हणायचा व त्याला एक साधन म्हणून वापरायचा. चौथा होता श्वाब, ज्याला त्या काळी जिवंत असलेल्या कोणत्याही व्यक्तीपेक्षा पोलाद प्रक्रिया व विक्रीबाबत जास्त माहिती होती. या संपूर्ण मंत्रणे दरम्यान श्वाबला काही म्हणायला कोणीही धजले नाही. जर त्याने सांगितले की अमक्या कंपनीची योग्यता इतकी आहे तर ती इतकीच आहे, जराही कमी किंवा जास्त नाही. तसेच केवळ त्याने निवडलेल्या कंपन्याच या एकत्रीकरणात येतील याबाबतही तो आग्रही होता. त्याला अशा एका महामंडळाची निर्मिती करायची होती ज्यात कोणतीही दुसरी प्रतिकृती नकल नसावी. अगदी मॉर्गनच्या रुंद खांद्यावर आपल्या कंपन्यांचे ओझे लादू पाहणाऱ्या मित्रांचा हावरटपणा देखील पोसले जाणार नव्हते, अशा रीतीने त्याने त्या मोठ्या कंपन्यांना एकत्र करणारा आराखडा तयार केला, ज्या कंपन्यांवर वॉल स्ट्रीटच्या मोठमोठ्या उपाशी लांडग्यांचा, धनाढ्य लोकांचा डोळा होता. जेव्हा पहाट झाली तेव्हा मॉर्गन उठला आणि आपली आखरलेली पाठ ताणली. आता फक्त एकच विचार शिल्लक राहत होता. त्याने शेवटी श्वाबला तो विचारलाच, तुम्हाला वाटते की तुम्ही विक्रीसाठी अँड्रू कार्नेगीचे मन वळवू शकाल? मी प्रयत्न तर करू पाहू शकतो, श्वाब म्हणाला. जर तुम्ही त्याला त्यासाठी राजी केले तरच मी यात पडेन, मॉर्गन म्हणाला. ठीक, तर मग. पण कार्नेगी कंपनी विकेल, तो तयार झाल्यास किती मागेल? श्वाबचा अंदाज होता तो $3,20,000 मागेल. ते कशाच्या रूपात स्वीकारेल? सर्वसाधारणपणे रकमेत ती साठ्याच्या रूपात की रोख्याच्या रूपात? नगद? कोणीही $1 अब्ज तिसरा हिस्साही रोखीत उभारू शकत नव्हता. जानेवारीच्या महिन्यात बेस्ट वेस्टर्न येथे गोल्फचे सामने होते. थंडीमुळे स्वेटर्समध्ये लपेटलेला अँड्रू बसला होता आणि नेहमीप्रमाणे त्याला बरे वाटावे असे वाकट पुटपुटपणे बोलत चार्ल्स त्याच्या अवतीभोवती घुटमळत होता. पण जोपर्यंत ते दोघे कार्नेगीच्या कॉटेजच्या उबदार शेकोटीसमोर बसले नव्हते
तोपर्यंत कोणीही व्यवसायासंबंधी चकार शब्द काढला नव्हता. मग ज्या वाक्चातुर्याने त्याने युनिव्हर्सिटी क्लबमध्ये 80 करोडपतींना संमोहित केले होते, तिला उपयोगात आणून कार्नेगीच्या सामाजिक लहरीला चाळवत करोडो डॉलरच्या धनराशीवर लोळत निवृत्तीनंतरच्या आनंदात जीवन जगण्याच्या वचनाने न्हाव घातले. शेवटी कार्नेगीने नमते घेतले आणि कागदाच्या एका तुकड्यावर एक आकडा लिहून तो शॉपच्या हातात ठेवला. या रकमेवर आपण सौदा पक्का करू. तो आकडा होता जवळपास $40 करोड. शॉपने मांडलेल्या मूलभूत $320 करोड च्या आकड्यात आणखी $80 करोड ची वाढ होत होती. आधीच्या 2 वर्षातील भांडवल वृद्धी सुचणारी ती रक्कम होती. त्यानंतर ट्रान्स अटलांटिकच्या जहाजावर ते बसले असताना त्यावर वृद्ध स्कॉटिश माणसाने पश्चात्तापाच्या सुरात म्हटले, मला वाटते मी तुला आणखीन $1 करोड वाढवून सांगायला हवे होते. मॉर्गन आनंदाने म्हणाला, जर तुम्ही तितकी मागितले असते तर तुम्हाला तेही मिळाले असते. 38 वर्षे शॉपची मेहनत फळाला आली. त्याला नवीन महामंडळाचा अध्यक्ष करण्यात आले आणि 1930 पर्यंत तो या पदावर कार्यरत होता. मोठ्या व्यवसायाची ही नाट्यात्मक कथा या पुस्तकात यासाठी सामावून घेण्यात आली आहे की अभिलाषेला तिच्या मूर्त रूपात वास्तविकतेत कसे आणता येईल याची ही कथा म्हणजे उत्कृष्ट उदाहरण आहे. मला कल्पना आहे की केवळ एक अमूर्त अभिलाषा वास्तविकतेत मूर्तिमंत करता येते. या माझ्या विधानासमोर लोक मोठे प्रश्नचिन्ह लावतील यात काही शंकाच नाही की तुम्ही काहीच नाहीये रूपांतर कशात तरी करू शकत नाही असेही काहीजण म्हणतील. याचे उत्तर आहे युनायटेड स्टेट्स स्टीलची कथा. या विराट संघटनेने एका माणसाच्या मनात जन्म घेतला होता. या संघटनेला आर्थिक स्थैर्य देणाऱ्या पोलादाचे कारखाने उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या योजनेनेही त्या माणसाच्या मनात आकार धारण केला होता. युनायटेड स्टेट्स स्टील नावाच्या या रुचकर पक्वान्नातील खरी खाद्यसामग्री होती त्या माणसाची श्रद्धा, त्याची अभिलाषा, त्याची कल्पना आणि त्याची चिकाटी. ही संघटना कायदेशीररित्या अस्तित्वात आल्यानंतर या संघटनेच्या मालकीचे पोलाद कारखाने आणि यांत्रिक उपकरणे ही तर केवळ प्रासंगिक होती. पण काळजीपूर्वक विश्लेषण केल्यास त्यात हेच तथ्य नजरेला पडते की ज्या देवाणघेवाणीने त्यांना एका व्यवस्थापनेच्या छत्राखाली आणले त्यामुळे या मालमत्तेच्या मूल्यांकनात $600 करोड भर पडली. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर चार्ल्स एम शॉप त्याच्या कल्पना आणि त्या कल्पना ज्या श्रद्धेने त्याने जे.पी. मॉर्गन व इतरांच्या मनात उतरवल्या या 2 गोष्टींमुळे अंदाजे $600 करोड नफा मिळाला. केवळ एका कल्पनेचे हे मूल्य काही मामूली तर नाहीच. या देवाणघेवाणीतून झालेल्या करोडोंच्या नफ्यात ज्याचा वाटा होता त्याचे पुढे काय झाले याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. या असाधारण सिद्धीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य हे आहे की ती या पुस्तकात दिलेल्या तत्त्वज्ञानाचा इतका भक्कम पुरावा देते की जिच्याबाबत काही शंकाच घेता येत नाही. शिवाय हे तत्त्वज्ञान किती व्यवहारोपयोगी आहे हे सुद्धा या सत्यावरून दिसून येते की ही संघटना भरभराटीला आली ती अमेरिकेतील एक सगळ्यात श्रीमंत आणि सामर्थ्यशाली संघटना बनली. तिने हजारो लोकांना नोकऱ्या दिल्या, पोलादाचे नवनवे उपयोग विकसित केले आणि नव्या बाजारपेठांची दारे उघडली. या गोष्टी हे सिद्ध करतात की शॉपच्या कल्पनेने मिळवलेल्या $600 करोड नफ्याने काय कमावले. समृद्धीचा आरंभ विचाराच्या रूपात होतो. ज्या माणसाच्या मनाने या विचाराला गती घ्यायची आहे ती व्यक्तीच या समृद्धीच्या नेमक्या रकमेची मर्यादा ठरवू शकते. श्रद्धा सगळ्या मर्यादांना अडथळ्यांना दूर सारते. तेव्हा यापुढे जेव्हा तुम्ही तुमची किंमत मोल म्हणून जीवनाकडे तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी घासाघीस कराल, सौदेबाजी कराल तेव्हा ही गोष्ट लक्षात असू द्या की तुमचे मोल अशा रीतीने तुम्हीच ठरवत असता. हेही लक्षात असू द्या की ज्या माणसाने ही संघटना निर्माण केली त्यावेळी त्यांना खास कोणी ओळखत नव्हते. त्याने त्याच्या या संघटनेच्या कल्पनेला जन्म देईपर्यंत
तो केवळ अँड्रू कार्नेगीचा उजवा हात होता. पण या संघटनेच्या निर्मितीनंतर तो सत्तेचे पद, प्रसिद्धी आणि समृद्धीच्या शिखरावर झपाट्याने पोहोचला. एका विचारावर ठेवलेली श्रद्धा एका माणसाला कशा रीतीने करोडो कमावून देऊ शकते आणि त्याद्वारा इतर अगणित लोकांना त्यांची संपत्ती वाढवण्यास कशी मदत करते याचे आणखीन एक उदाहरण पाहू. हे उदाहरण आहे सर जॉन टेम्पल्टन यांचे. त्यांना मजबूत आणि फायदेशीर गुंतवणूक करण्याच्या त्यांच्या प्रतिभेवर प्रचंड श्रद्धा होती. बहुतेक लोकांच्या मनाने टेम्पल्टन पैसे गुंतवण्यात जास्त सरस होते, कारण सहसा लोक गुंतवणूक करताना सर्वसाधारण बुद्धीवर नव्हे तर भावनेवर आणि अज्ञानावर आधारित गुंतवणूक करतात. त्यांना वाटले की गुंतवणुकीच्या त्यांच्या कौशल्याद्वारे ते गरजू लहान गुंतवणूकदारांना आवश्यक ते सेवा पुरवून त्याद्वारे स्वतःसाठीही मोठ्या प्रमाणात पैसा उभारू करू शकतो. हे साध्य करण्यासाठी त्यांनी इतर लोकांच्या पैशांचे व्यवस्थापन करण्यासाठी म्युच्युअल फंड समूह चालवायला सुरुवात केली. हा एक नवीन पायंडा पडणारा प्रकल्प होता, कारण त्या काळी म्युच्युअल फंडाची कल्पना नवीन होती. टेम्पल्टन या कल्पनेला धार चढवली आणि तिला आजचे स्वरूप मिळाले. जुन्या आठवणींना उजाळा देत ते सांगतात की टेम्पल्टन ग्रोथ फंडाच्या पहिल्या वार्षिक बैठकीत समावेश होता. तो केवळ खुद्द टेम्पल्टन, एक अंशकालीन कर्मचारी आणि एक सहभागदार इतक्या लोकांचा. ही बैठक आम्ही पैसे वाचवण्यासाठी एका निवृत्त कार्यकारी अधिकाऱ्याच्या भोजन कक्षात घेतली होती. आज टेम्पल्टन फंडात 6,000 पेक्षा जास्त कर्मचारी जगभरात कार्यरत आहेत आणि एकूण संपत्ती $36 अब्ज आहे. या फंडाने गुंतवणुकीसाठी प्राथमिक फंड समूह म्हणून मिळवलेले नाव या वाढीसाठी कारणीभूत आहे. 40 वर्षांपूर्वी या फंडात केलेल्या $10,000च्या गुंतवणुकीचे मूल्य आज 3 कोटी इतके आहे. जेव्हा 1992 मध्ये त्यांनी टेम्पल्टन समूह फंडातील आपला वाटा, जो अंदाजे $400 करोड होता, तो विकून ते निवृत्त झाले, तेव्हा जॉन टेम्पल्टन यांनी अंदाज काढला की त्यांनी 1 करोड लोकांना पैसे कमवण्यात मदत केली आहे. याशिवाय स्वतः यशस्वी झाले ते वेगळे.